15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओव्हर द विकेटने गोलंदाज विपुल आपण पाहतो आणि मॅच ऑन पंचाचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. स्ट्रायकिंगला रोशन धुळे विपुलच्या विरोधात. पहिलाच बॉल अडव्या बॅटने खेचलाय. शतरक्षक सज्ज होते तिथे. मिड विकेटला आपण पाहतो चेंडू अडवला गेला तोपर्यंत एकच धाव ऑन द स्टंप फेकी. चांगली फिल्डिंग इंद्रपाडा संघाने काल देखील प्रत्येक संघाला नामोहरण करून सोडलं. तो संघ क्वालिफाय झाला. काल आपण पाहिलं तर तब्बल 8 संघ खेळले गेले, ज्यामध्ये गावदेवी खरवई, डीएम बॉयज बदलापूर, छत्रपती कुळगाव, कात्रप, हेंद्रपाडा, बाहुली, सिद्धिविनायक आपटी, जांतराजा बदलापूर या 7 संघांना परास्त करून हेंद्रपाडा संघाने बाजी मारली. आणि आता तो संघ क्वालिफाय देखील झालेला आहे. आज तुम्हाला 8 संघ जे पाहायला मिळाले. यश ग्रुप, शिरगाव, त्यानंतर श्री गणेश समर्थनगर, श्रेयस 11, दिवा, ईसवडी 11, आदर्श स्पोर्ट्स, अवेंजर 11, झुंजार 11 आणि चेंज द गेम जोबैली. यामध्ये जोबैली संघाने बाजी मारली आणि याही 8 संघातून हा संघ क्वालिफाय झालाय. अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी मला देत असताना. स्लोबर पद्धतीचा बॉल धीम्या गतीने टाकलाय तेजससाठी. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकअप त्याला मिळालाय. संकेत मोरे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कुठेतरी थोडेसे फंबल पाहायला मिळाले. चेंडू गादरताना करता आला नाही, त्याला मिळालं बॅकअप आणि मात्र 2 धावा घेण्यासाठी त्याच्या टाकायला मिळाला अवधी आणि या 2 धावा सहजपणे कंप्लीट करण्यात आल्यात. मनोज राऊत देखील माच आनंद घेत आहेत. ते आमचे उत्तम दर्जाचे आचार्य आहेत. एकही अन्नाचा कण वाया जाऊ देणार नाही असे शपथ घेणारे 4 दिवसामध्ये आमचे मन्या राऊत. आणि 1 सिंगल आलेली आहे. कदाचित मोठ्या फटक्यांपासून विपुल वंचित ठेवतात. चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. इंद्रपाडा टीमच्या वतीने आपण पाहतो षटक क्रमांक 4. 3 षटकांचे मॅच आहे. 4 षटकांचे नाही आहे. केवळ आम्हाला माहिती पोहोचवतो 3 षटकांमध्ये हा सामना आपल्याला कव्हर करायचे. पहिले षटक चालू आहे विपुलचं. धावा फलकावरती 4 आहेत. सेमीफायनल 1 देखील 3 ओव्हरची झाली तर सेकंड देखील ही 3च ओव्हरची होणार. आता मात्र दुमत नाही आहे. अमोल धुळे उलाशेट बॉयजचे पाकर आहेत. भरपूर शुभेच्छा त्यांच्या येतात. ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जॉईंट आहेत. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. रोशनची सिंगल, त्यानंतर तेजस्वी डबल आणि आता सिंगल. इथे मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होत्या आणि संपर्क नाहीये. रोशन धुळेसाठी टाकण्यात आलेला चेंडू आपण पाहतो डॉट आला. धाबा फलकापती अगदी आपण स्थिर पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाबा फलकापती 4 आहेत. कुठेतरी अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धाबांसाठी संघर्ष करतोय. जन्मात सोबली फटका बसलाय आणि इथे रोशन धुळेला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि आता फलंदाज झाला बाद. 4 या धाबा संख्येमध्ये लागणारा पहिला धक्का होता चेंज द गेम जन्मा जोबैली संघाला. आणि आता धावा फलकापती फार कमी पाहायला मिळतात. पहिले षटक राहिलं ते गोलंदाज विपुलच्या नाबावरती इंद्रपाडा संघाच्या वतीनं. या सरमान सिंगम बेडा ग्रुपचे आसिफ शेख यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाबा संख्या ही धाव फलकापती आपण पाहतो एकंदरीत 4 आहे. विवेकसाठी स्वेचेट फटका होता विवेकचा. कदाचित केविन पीटरसनची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला आणि तिथे मिळाले फक्त 1च धाव. काही फायदा होऊ शकला नाहीये. कदाचित आपण पाहतोय हे दुर्दैव म्हणावं लागेल
टीम जोवेलीचा विचित फटका होता, असं वाटत होतं. चेंडू अडवण्यात आला आणि तिथे विवेकने घेतली हळवार पद्धतीने फक्त एकच धाव, कारण त्याला हवी होती स्ट्राईक आणि ते 5 धावा ह्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगलं फिल्डिंग करण्यात आली आहे. कौतुक त्याचंही केलं जाईल, कौतुक गोलंदाजाचंही केलं जाईल, कारण विपुलने काय गोलंदाजी केल्या, धार गोलंदाजी आहे, ज्यामध्ये रोशन बाद झाला. 5 धावा धाव फलकावरती. आता 12 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. मात्र इथे मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी मात्र हा प्रयत्न चालू आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र मेगा फायनल मध्ये खेळेल गावदेवी आंबेशिव संघासमोर. परंतु कोणता संघ असेल खुल्या गटातून की ग्रामीण गटातून हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल चेंज द गेम जेव्हा जोबेली संघ खेळते. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्याने बनवल्या. 2 षटकांचा खेळ बालांचा स्ट्राईकला विवेक गायकवाड नॉन स्ट्राईकला तेजस ठाकरे गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग टाकवरती षटक क्रमांक 2 मध्ये सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस गोलंदाज शुभम. यावेळेस कट केलाय, कमाच्या दिशेने फटका खेळलाय, एकच धाव मिळेल, एकच धाव. इथे विवेक गायकवाडचा फटका असेल ना तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल सौरभ. मगाशी स्विचिटच्या माध्यमातून देखील सौरभने चेंडू अडवला. आता देखील कबासला सौरभ डीप मध्ये तैनात आहेत. एक धाव आली आणि आता धाव फलकावरती आपण पाहतो 6 धाव फलकावरती आहेत. धावा थोडशा कमी पाहायला मिळतात. अडखळ सुरुवात केली आहे. स्लो बस स्टडी हे समीकरण आपण पाहतो या मॅचचं. 3 षटकांचे बाद उठ्या आणि या 3 षटकांमध्ये किमान 30-35 धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल जोबेलीला. परंतु तसं होईल का, कारण गोलंदाजी अत्यंत सुंदर पाहायला मिळते. जसं विपुलने षटक हाताळलं तसं मात्र आता शुभमला देखील हाताळावा लागेल. शॉट स्क्वेअर लेग लाईक फिल्डर घेण्यात आला ढवकुऱ्या बॅट्समनसाठी. स्लोपर पद्धतीचा बॉल, व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तेजस ठाकरेच्या बाड मधून निघतात अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडतो तोफेचा गला. हो हो, हे क्या हुआ गुरु, नो बॉल. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये थोडासा काहीतरी चेंजेस पंच सांगतायत. कदाचित 4-5 समीकरण असतं. इथे मात्र कुठेतरी एका बाजूला जास्त खेळाडू लावण्यात आले ऑन साईडला. पंच सांगतात 3 खेळाडू इकडे मागे होते 30 सर्कलच्या इकडे पाठीमागे आपण पाहिलं तर हेच आम्हाला केबी सांगतात. कुणाल भुईरथ काल केपी होते, तेच नाव आमच्या तोंडावरती आहे. हो ये क्या हुआ आपण असं म्हणू. आणि आता 6 षटकार आल्यानंतर नो बॉल 7 धावा. धावा नव्हत्या जोबेली टीमसाठी, कदाचित या बहाल केल्या जातात. तेरा धावा फलकावरती आहेत. यावेळेस आणखीन एक फटका दर्जेत असतो काय. फ्रीचा बॉल आहे, इथे सेल कॅरी होणार नाही, परंतु 2 धावा घेण्याचा प्रयत्न विवेक गायकवाडचा राहील आणि या 2 धावा देखील घेतल्या गेल्यात. सुखरूपरित्या बचावलेत. कदाचित जर नो बॉल नसता तर तेजसला परतावा लागला असता, परंतु इथे त्यांना देखील तो फटका खेळला असता की नसता हे देखील मोठा प्रश्न आहे. कदाचित आपण पाहिलं ना फ्रीचा बॉल असल्यावरती प्रत्येक फलंदाज मंत्रमुग्ध मन मोकळेपणाने बॅटिंग करत असतो आणि आता मात्र तसाच फटका खेळण्याच्या दृष्टिकोनातून या 2 धावा मिळाल्यात. ते मात्र स्ट्रायकेटला तेजस टाकलेला जोबेली टीमला 2 धावा मिळतात. पुन्हा एकदा भन्नाट एक कमबॅक केलाय. लगेचच आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज शुभमने डॉट बॉल टाकला. धावा फलकावरती अद्यापर्यंत 15. पहिल्या षटकामध्ये केवळ 5. त्यानंतर आलेला या षटकामध्ये आपण पाहतो अद्यापर्यंत 3 बॉल मध्ये 10-15 धावा आहेत. त्याला आबास करू नका हे विनंती आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहावा लागेल. इट इज अ बाईट बॉल. खराब चेंडू 16 धावा अद्यापर्यंत धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला गावदेवी आंबेशिव संघ ज्याने मेगा फायनलचं तिकीट बुक केलंय आमचे दिनेश कडाव असेल जे उपसरपंच आंबेशिव ग्रुप ग्रामपंचायतचे, त्याचा विशेष सन्मान काल स्पर्धेच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर आमचे नरेश कडाव, त्यांची संपूर्ण टीम, सुमी जमदारे, आकाश तामाने, मयूर असेल, सर्वांचं आपण कौतुक करू. तेजस बोराडे असेल, वैभव खाकरे, ही त्यांची सेना आहे. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आपण पाहतो केला पलटवार.
13ची सरासरी असताना जुबेली संघ 23 वरती पोहोचला. सुरेश धुळे आपण या त्यांच्यावरती कदाचित पप्पूदादा मोरे हे देखील आपल्याला सूचना करतात. तुमची प्रचंड काळजी आहे, उन्हात अजिबात उभं राहू नका. या शेवटचा अंतिम षटक आहे. आवाज झेलसाठी कदाचित 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणीही झेल टिपा आणि आज रविवार आहे, 500 रुपयाचा आनंद भरपूर घ्या. शेवटचा अंतिम षटक आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो विवेक गायकवाड साठी. फटका मिस टायमिंग आहे, शतरक्षक टच करतायत. टिपली जाईल सेल लॉंग ऑनला, फलंदाज होईल बाद आणि धक्का लागत असताना तिसरा विवेक गायकवाडच्या स्वरूपात फलंदाज बाद. जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे सचिव आणि या स्पर्धेचे आयोजक आमचे पप्पू शेठ मोरे यांच्या वतीने ऐबाद सेल साठी 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. लक्षात असू द्या, प्रत्येक प्रेक्षकाला ही सुवर्ण संधी आहे. कदाचित आता ती वेळ सुरू झालेली आहे, कारण अंतिम सामने आता काही 2 शिल्लक आहेत. सेमी फायनल 2 नंतर तुम्हाला मेगा फायनल पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. 26 धावा आहेत. यावेळेस आपण पाहतोय घुटना टेक आणि तमाशा देख असा फटका खेळत होता अजयला, परंतु ऑनसाइडला चेंडू टाबल झालाय. धावा फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय 27 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. हेंद्रेपाडा संघाच्या विरोधात ग्रामीण गटातून हेंद्रेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ काल जबरदस्त त्याने खेळ केला, 7 संघांना परास्त करत ज्याने मात्र शिकस्त दिली आणि चांगला खेळ. पहिला सामना त्याने जिंकला बाहुली 11 या संघासमोर. दुसरा सेकंड मॅच डीएम बॉईज बदलापूर संघासमोर जिंकला आणि 3rd राऊंड मध्ये आपण पाहतोय सेकंड मॅच आय थिंक सो जाणता राजा सिद्धिविनायक आपटी संघासमोर जिंकला आणि तिसरा सामना डीएम बॉईज बदलापूर संघासमोर जिंकलेला. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग. इथे मात्र स्वतः गोलंदाज होता फॉलोअर थ्रू मध्ये. इथे महेंद्र धुळेचा देखील टिपला जाईल आणि आता संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. पहिल्या षटकात 5, सेकंड ओव्हर मध्ये 21. या षटकामध्ये अद्यापर्यंत एकच धाव 4 बॉल मध्ये. जे आपण कटआउट पाहतोय प्रवीण शेट राऊत जे गोल्ड मॅन आहेत आणि बहुजन युवा नेतृत्व देखील आहेत. बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख आहेत. त्यांच्या कटआउटला जर लॉंग ऑनला डायरेक्ट बॉल हिट झाला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आणि या स्पर्धेचे दर्जेदार आयोजक समीर धारवे त्याचं जे कटआउट तुम्ही पाहतात त्याला देखील हिट झालं तर तुम्हाला 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. आता बक्षिसांची खैरात केली जाईल. सामने शेवटच्या अंतिम क्षणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका बंटीचा फसलेला आहे. कॉटन बॉल करण्याची संधी आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बचावले गेलेले आहेत. बंटीचा फटका कदाचित व्यवस्थित रडार मध्ये आला नाही. हा या षटकामध्ये केवळ 2 धावा अद्यापर्यंत. शेवटच्या अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला तर धावा चांगल्या होतील. 30+ धावा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आता 28 वरती पोहोचलाय तो जय हनुमान चेंज द गेम जोबेली संघ आपण पाहतोय. संघाची धावा संख्या हे धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 28 आहे. शेवटचा अंतिम बॉल जय हनुमान चेंज द गेम जोबेली संघाचा स्ट्रायकेटला अजय धुळेला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट पुढून खेळण्याचा प्रयत्न. खोलबा डाबाचा बॉल कमसला फटका खेळलाय. ड्राईव्ह करत असताना एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल झालाय. धावा इथे मात्र आपण पाहतोय सातत्याने धावपळ पाहायला मिळते आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अजय धुळे होत आहेत बाद. आणि आता मात्र या 2 धावा एकवटल्या जातील आणि 2च्या मदतीने शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो धावा 30 आहेत.
31 धावांची गरज आहे. द्वितीय सत्रामध्ये 10.33च्या सरासरीने भरवाव्या लागतील. शाही श्रद्धा क्रिकेट क्लब हैदराबाद संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल 31ची गरज. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय सप्तहिंद केसरी लक्षा बैलाचे मालक महाराष्ट्र बैलगाडा संघटनेतील एक मोठं नाव आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि तसेच कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच किरण शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे आपले किरण शेठ राऊत. या आपण आपली जागा आमच्या मनामध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा SSD ग्रुप चषक सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. सिंगम बेडा ग्रुप सातत्याने तुम्हाला चर्चेचा विषय पाहायला मिळेल. आणि आमच्या मोठा लक्ष सप्तहिंद केसरी बैलाचे बालक चर्चा एकाच बैलामध्ये महाराष्ट्र ज्याने गाजवला. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे मोठा लक्षा बैलाचं नाव नाही आहे. असे आमच्या त्याच्या बालक किरण शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालेले सहर्ष मनपूर्वक स्वागत. थँक्यू डिझा. आणि नक्कीच आपण पाहतो नाद एकच बैलगाडा शर्यत. आता बैलगाडा शर्यत म्हटलं तर एक वेगळी इमेज आहे आणि आता सध्याच्या घडीला भरपूर क्रेज आहे. 24 तारखेला तुम्हाला पुन्हा एकदा किरण शेठ राऊत यांच्या वतीनं कासगाव नगरीमध्ये एक प्रचंड मोठा अड्डा पाहायला मिळेल जेणेकरून अनेक चला आमच्या या ठिकाणी आपण पाहतो जे लहान छोटे कलाकार आहेत आपली कलाकारी दाखवायची आहे. बघा कदाचित भारताने जो चंद्रयान चंद्रावरती पाठवला जो यान होता असे यान आता मेड इन बदलापूरचे इथे उतरलेले आहेत. त्यांना डान्स करायचा डान्स. रेडी राहा. आता मला असं वाटतं की 2-3 यान आहेत. पहिल्या यानला 100 रुपये दिले. महेंद्र धुळेने देखील काहीतरी पारितोषिक दिले कॅश मध्ये 2 छोट्या लहान मुलांना. आणि आता मला असं वाटतं की एक एक्स्ट्रा झालेला आहे. हळूहळू वाढतील वाटतं. जसे तुम्हाला तारे पाहायला मिळतील आकाशात तसे लहान मुलं आपण पाहतो. लहान मुलं म्हटले ना तर देवाघरची फुलं असतात असे म्हटलं जातं. चला जाऊया मागच्या दिशेने. आता नाव बॅक टू क्रिकेट उठवा कॉम्बॉक्स 31ची गरज. गोलंदाज सज्जाद. पहिल्या षटकामध्ये बंटी ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल स्विच इट. व्हाट अ शॉट. बंटीच्या विरोधात
वेगाने प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय काय जबरदस्त फटका खेचलाय विपुलच्या बॅट मधून, यामुळे पहिला षटकार. थँक्यू. अगदी आपण पाहिलं होतं नुकताच आम्हाला माहिती मिळालं की 1/HK फ्लॅट जे मैदान आपण पाहिलं ओपन्स होतं जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यत 2024, ज्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी राहिलेले आमच्या सर्जा कार्तिकी किरण राऊत या नावाने नक्कीच सातत्याने आपण पाहिला तर तो त्यांचा बैल धावतोय. वसंत काका आपटे सिंगमबेडा ग्रुप बदलापूर अमोल पैलवान माडेगाव यांचा सर्जा पब्लिक किंग त्याने मात्र बाजी मारली आहे. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आम्ही जिंकतो ते मन आणि करतो तो नाद, अशी टॅग लाईन आहे आणि आज आम्ही ठरलोय सक्सेसफुल. गोलंदाज सज्जा या दरम्यान आपण पाहतो बॉलिंग टॅग मध्ये बंटी ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. आणखीन एक दर्जा असतो का आपण पाहतो लॉंगॉनला विपुलच्या बॅट मधून बॉल चालला सीमा पार. कदाचित आपण पाहतो 31 धाबांची गरज आहे आणि 31 धाबांची गरज असताना 10.33च्या सरासरीने प्रतिषटकामध्ये जायचंय. आणि आता विपुल का बॅटिंग करतात इंद्रपडा संघासाठी ज्या विपुलने कालचा दिवस गाजवलाय तोच विपुल आता मैदानामध्ये खेळतोय. धाबा फलकामध्ये तब्बल 11 धाबा आहेत. असरमान मंगेश पवार यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. धाबा फलकामध्ये आपण पाहिलं तर 11 धाबा आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक स्ट्रोक आपण पाहतोय आणि बंटीच्या बरोबर सातत्याने आपण पाहिलं ना तर इथे मात्र स्विच हिटचे फटके खेळले जातात. चांगली सुरुवात केली इंद्रपाडा संघाने. कदाचित इंद्रपाडा इथे मात्र ग्रामीण गटातून खेळतोय आणि आता जोबेली संघाला या ठिकाणी आपण पाहतो नामोहरण करून सोडलाय गोलंदाजाला बंटीला. त्याच्या बरोबर षटकाराला पहिल्या बॉलमध्ये थोडासा आत्मविश्वास कुठेतरी खालावलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता स्विच हिट चांगले फटके खेळतो विपुलला आपण पाहतोय. जेव्हा हा संघ देखील DPL दुसरी प्रीमियर लीग होतं बदलापूर पश्चिमला बेस्ट मध्ये, तेव्हा याही खेळाडूची वर्णी लागत असते. चांगला खेळाडू, चांगला खेळ त्याच्याकडे. एकतीची गरज आपण पाहतोय. गोलंदाज बंटी स्ट्राईक एंडला विपुल अडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेचला. इथे मात्र पंचाचा इशारा आलाय नो बॉल. हो ये क्या हुआ प्रभु. 2+1 फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये आपण पाहतो बदलाव करण्यात आला. आता मात्र ज्या चुका इंद्रपडा संघाच्या झालेल्या त्याच चुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या जोबेली संघाच्या देखील होतात. आणि फ्री हिटचा बॉल, नो बॉल. 18 धाबा आलेले आहेत. 31ची गरज म्हटलं तर आता जणू काही जबरदस्त समीकरण भरपूर सोपं झालेलं पाहायला मिळेल. 3 बॉल मध्ये 18 धाबा खर्च केलेल्या आहेत बंटी केवणेने. मिकी माऊस एका बाजूला छोटा भीम बॅटची कडा आणि आता नशिबाची साथ मिळते. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. चौका अदाकारी त्यांची पेश करतात. या समोर या बाजूला या. कला आहे, कलाकारांसाठी टाळ्या तर व्हायलाच हव्यात. काय जबरदस्त कलाकारी त्या या ठिकाणी अदा करतायत. धाबा फलकावती आपण पाहिलं तर 22 धाबा फलकावती आहेत. अद्यापपर्यंत षटक कंप्लीट झालेलं नाही आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर प्रचंड आक्रमण केलं
विपुलने चांगले बॅटिंग केली. शेवटचा बॉल निर्णायक असेल. हा चेंडू जर डॉट आला तर 12 चेंडू शिल्लक राहतील. कुठेतरी 9 धावांची गरज राहील. परंतु इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय फटका फर्स्टला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता बाल बचावले गेले. धाव इथे चोरटी आले 22च्या रूपानं आणि या सिंगलच्या मदतीने 23 धावा फलकापतीत. 12 बॉल आणि आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे. समीकरण ऑलरेडी भरपूर सोपं केलेलं आहे. या मॅच मध्ये पहिलं षटक चांगल्या दर्जाचं हाताळलं मी तर म्हणेन बंटीने. परंतु त्याच्या बरोबर भरपूर प्रचंड धाबा देखील त्याने खर्च केला. एक महागडं षटक म्हणून आता या मॅच मध्ये त्याच्याकडे पाहिलं जाईल. कारण 23 धाबा. चला कमॉन डीजे बॉबी. असेल माझी की पहिला दुसरा आणि तिसरा पारितोषिक एक एक देऊन टाका. चौथा यातला हरवलेला आहे आणि हे 3 पारितोषिक समोर आमच्या नाचत आहेत. 12 बॉल 8ची गरज. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज विवेक गायकवाड. षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक करावा लागेल. निर्णायक षटक दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून या मॅच मध्ये. पण आता सेकंड सेमी फायनल मध्ये आपण खेळतोय. पहिल्या षटकामधून बंटीकडून अपेक्षा नव्हत्या परंतु त्या संघामध्ये एकदा आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ ज्या विपुलने कालचा दिवस गाजवलाय. चांगले बॅटिंग त्याच्याकडे. विवेकच्या प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धावा. आता मात्र कदाचित एक्स्ट्राच्या रूपाने धावा खर्च करण्याचा प्रयत्न झोबेलीचा. पहिला चेंडू खराब आलाय. धावा वाचवायच्यात म्हटलं जातं ना अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यात उसने शेजारी. ड्राईव्ह करत असताना वन शॉट कलात्मक स्ट्रोक होता. गणेश जाधव येतात. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि ते एक सिंगल आली. या चुका कदाचित म्हटलं जातं ना घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तिथे मात्र संघ बाकफुटवरती राहिला आणि आता 26 धावांमध्ये पोहोचला. 22च्या रूपानं पण एक्स्ट्राच्या रूपानं धाव आली. पुरुष एकदा आणि त्या फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागला. कदाचित या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती विपुलला परंतु विपुलनं त्याचं काम योग्य रीतीने पार पाडलेलं आहे. विपुलचा खेळ आवडला असेल तर टाळायला हरकत नाहीये. चांगले बॅटिंग त्याने केलं हेंद्रपडा संघासाठी आणि आता संघाची धावा संख्या फलकावरती आपण पाहतो 26. 5 धावांची गरज आहे. 9 बॉल 8 बॉल शिल्लक आहेत. सॉरी माफ करा 10 बॉल शिल्लक आहेत. मला सांगतात आमचे स्कोरर कदाचित एक वाईड चेंडू होता त्यानंतर एक सिंगल आली. तिथे मात्र एक्स्ट्रा ओव्हरथ्रोच्या रूपाने रन आल्या आणि आता विकेट आलेली आहे. या गोष्टी आम्हाला आमचे स्कोरर सांगत असताना चांगली माहिती मिळते. इथे यावेळेस जबरदस्त प्रचंड वेग आहे. विवेक गायकवाड आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यानंतर आता या षटकामध्ये फार मोठा दबाव आणि इथून मात्र त्या धावा वाचवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. गोलंदाज विवेक गायकवाड राईट अप ओव्हर द विकेटने. बबलू साडी यावेळेस ऑन साईडला फटका लॉंगॉनला चाललाय. 1 धाव तिथे मिळेल. सगळीकडनं हळूहळू पुढे चाललाय. आपण पाहतो या चेंडू शिल्लक आहेत 8 आणि आता विजयासाठी गरज आहे 4 धावांची. शेवटच्या 2 चेंडू निर्णायक राहतील तर कदाचित डॉट विकेट आली तर पुढे शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. किमान 6 ते 7 ते 8 धावा ठेवण्याचा प्रयत्न होता जोबेलीचा शेवटच्या षटकामध्ये. गणेश जाधव सारखा गोलंदाज होता वेगवान परंतु आता या मॅच मध्ये पूर्णपणे ऑलरेडी सामना खुला झालेला आहे तो हेंद्रपडा संघासाठी. 4 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला संकेत मोरे आहेत. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतो बबलू शुभमला आपण पाहतो. 8 बॉल 4ची गरज ओव्हर द विकेटने. यावेळेस बागफुटला जाऊन कट केला. बॉल चाललाय. कदाचित हा विजय चौकार होऊ शकतो. सामना जिंकलाय टीम हेंद्रपडा संघाने.
आणि येते विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, चेंज द गेम. जय हनुमान जोबेली.